सौ रुपालीताई वारागडे आणि आपले आलेले सर्व नगरसेवक आज अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या पदग्रहण आणि आपल्या कार्यभार जो आहे त्याचा चार्ज आज रुपालीताईंनी घेतलाय. सर्व नगरसेवक आणि मेढ्यातील आपण सर्व वडीलधारी प्रमुख मंडळी आणि इथं सुद्धा असलेले सर्व प्रमुख रांजणे साहेब असतील, जयदीप असल, सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम इथं पार पडतोय. थोडं ऊन आहे त्यामुळं जास्त म्हटलं भाषण ठेवू नका. सर्व पत्रकार उपस्थित आहेत, सर्व पत्रकार बंधूंचं पण मी स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि नवीन वर्षामध्ये ताईंनी सुद्धा आज नवीन वर्षामध्ये चार्ज घेतलाय, त्यामुळं मेढा ताई आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे जे आपले 11 नगरसेवक आहेत आणि तुम्ही आहे, माझी आपल्याला सगळ्यांना एवढीच सूचना आहे की मेढा सुद्धा आपल्याला नवीन करायचं एवढं लक्षात ठेवा. आता निवडणुका झाल्या, निकाल लागले, आपल्याला मेढा नगरीतल्या सर्व मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, सत्ता आपल्याकडे दिली आहे. आज 11 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी आपली इथले संख्याबळ आहे, त्यामुळे काम करायला कुठली अडचण ही नक्कीच आपल्याला येणार नाही. राज्यामधलं आपलं सरकार आहे, मुख्यमंत्री आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे, त्यामुळे लागणारा जो निधी आहे मेढा नगर पंचायतीला तो पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपलब्ध होईल. पण सर्व नगरसेवकांनी सुद्धा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनी काम केलं पाहिजे, ही माझी सगळ्यांना सूचना आहे. वेळ दिला पाहिजे, लोकांशी संपर्क ठेवणं, प्रभागातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काय असतील त्या सगळ्यावर नगरसेवकांनी वेळच्या वेळी लक्ष ठेवून ती कामं मार्गी लावली पाहिजेत. सीओ आपले आता नवीन आहेत, त्यांनी सुद्धा सीओ साहेबांना पण माझी सूचना आहे आणि नगरसेवकांनी किंवा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पण एक चांगलं अंडरस्टँडिंग एकामेकामध्ये ठेवलं पाहिजे कामाच्या बाबतीमध्ये. आणि या अंडरस्टँडिंग मधनं कामं व्हावीत. वेळच्या वेळी प्रस्ताव जे शासनाकडे आपल्याला पाठवायचे, आता मार्चचं बजेट म्हणजे मार्चच्या ऐवजी आता फेब्रुवारीतच अधिवेशन होणार आहे, त्यामुळं मार्चच्या जे आपल्या ह्याच्यात सुद्धा जे आपले प्रस्ताव प्रलंबित आहेत ते सुद्धा एकदा सगळे नगरसेवक घेऊन बसा. सगळ्यांच्या कोणाच्या प्रभागातलं काय राहिलंय, कोणाच्या प्रभागात काय करायचंय, मोठी कामं करायची असली तर ती पण हे करा. आपण आता फिश मार्केटचा विषय करा. आपल्या वरच्या काय आपल्या सर्व कातकरी समाजाच्या महिलांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला रस्त्यावर मासे विकायला बसायला लागतं, त्रास होतो, दुकानदारांना त्रास होतो, आम्हाला त्रास होतो, स्थानिक लोक त्रास देतात, पोलीस, ट्रॅफिक. एक मच्छी मार्केट हे आपल्याला इथं उभा करायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा जी लागणारी जागा आहे, त्याचा लागणारं एस्टिमेट आहे, हे ताबडतोब करा. शासनाकडे लगेच प्रस्ताव पाठवून द्या. अजून मी आता जसं म्हटलं की आता आपली नगरपंचायतीची इमारत होती, वारागडे दादांनी आत्ताच एक चिठ्ठी दिली. त्यांनी सांगितलं की 1974-75 ला सरपंच असताना त्यांनी ही ग्रामपंचायतीची इमारत व्हावी म्हणून प्रस्ताव दिला होता. आणि त्यावेळचे प्रांतसाहेब सुर्वे साहेब यांच्याकडून परवानगी घेऊन बनंगचे आर्किटेक्ट सुरेश जगताप यांनी पूर्ण एस्टिमेट वगैरे करून घेतलं होतं. आणि जिल्हा परिषदकडून कर्ज घेण्याचे ठरले होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळं निर्णय झाला नाही, ते काम रखडलं. त्यांनी आणलेले की आज याच ठिकाणी मेढा नगर पंचायतीची इमारत होती आहे. आणि वारागडे दादांचं स्वप्न आज त्यांच्या सुनबाई आल्यानंतर पूर्णत्वाला जाते. तर अध्यक्ष म्हणून आता सुनबाईंचं नाव तिथं बोर्डवर येणार आहे, त्यामुळे हा एक योगायोगच आहे असं म्हटलं पाहिजे. पण नक्कीच अशाच पद्धतीनं आपल्या स्मशानभूमीचं पण सीओ साहेब लक्ष, ती जागा आपण हँडओव्हर करून घेतली आहे. त्यासाठी निधी पण काही प्रमाणात आला होता, कमी पडत असला. सगळ्यांचं आमचं मागचं झालं होतं की जशी सातारची स्मशानभूमी केली आहे त्या पद्धतीनं स्मशानभूमी करायची. नुसतं शेड बांधलंय आणि नुसतं असं नाही, तर संपूर्ण घाट जो आहे तो संपूर्ण बांधून घेऊन मग तिथं दगडाचा वापर किंवा काय थोडा खर्च जास्त येईल, पण एक हे प्रशस्त स्मशानभूमी आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि त्याप्रमाणे त्याचं आर्किटेक्ट कोणतरी परत एकदा पाहिजे मीटिंग घ्या, बोलवा. अजून काय त्यामध्ये थोडा निधी वाढवून लागणार असेल तर आपण तो वाढवून आणू. पाणी पुरवठ्याची योजना आपली चालू आहे, त्याचा पण सगळ्यांनी मिळून एकदा आढावा घ्या, काय परिस्थितीमध्ये आहे, कधीपर्यंत ही योजना पूर्ण होते. आणि मग इतर जे काही नवीन कामं असतील, अंतर्गत कॉन्क्रिटीकरण, आता
डांबरीकरणाचे काम म्हणजे न घेता कॉन्क्रीटच्या ह्यालाच आपण जायचं, कारण कॉन्क्रीटचे रस्ते जास्त टिकतात. पण हे करत असताना पाईपलाईन, केबल, लाईट या सगळ्या गोष्टींचं शिवसाहेब तुम्ही सगळ्यांना घेऊन हे केलं पाहिजे की परत परत खोदायला लागू नये. आणि जसं आता आपण थोडं मोठ्या शहरांमध्ये करतोय की ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते करतोय त्या ठिकाणी आधीच पाईपिंग म्हणजे त्याला हे डक्ट करून ठेवायचे की ज्याच्यामधनं उद्या पाईपलाईन नेता येईल, उद्या केबल नेता येईल, उद्या तुमचं BSNLच्या केबल नेता येईल, इंटरनेटचं. तर तशा पद्धतीनं नियोजन शहराप्रमाणे आपल्या मेढ्यामधलं झालं पाहिजे. परत परत रस्ते खोदायला लागू नयेत, परत परत त्या रस्त्यांमधनं कनेक्शन घ्यायला लागू नये, याची थोडी नियोजन करून खबरदारी आपण घेतली पाहिजे. आता आपल्याला 5 वर्ष काम करायला मेढ्यातल्या नागरिकांनी जबाबदारी दिली आहे. तेव्हा 5 वर्षानंतर ज्यावेळेला परत आपण नागरिकांच्या दारात जाऊ त्यावेळेला हे खुशी खुशी त्यांनी आपल्याला परत निवडून दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काम करायचं. म्हणजे त्यांनी जो बदल आपल्याला करायचा आहे, जो बदल त्यांना अपेक्षित आहे आपल्याकडनं, तो आपल्याला अस्तित्वामध्ये उतरवून दाखवायचा, करून दाखवायचा, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे राज्य सरकार आपल्या नगरपंचायतीच्या बरोबर आहे. मी आत्ताच आज सांगितलं की आज नगरपंचायत आहे, पुढची इलेक्शन अधिकबाई नगरपालिका म्हणून आपल्याला करायची. आता पुढं आता मागं वळून जायचं नाही. आता नगरपंचायतीतनं नगरपालिकेमध्ये मेढा कसं जाईल ह्याचं नियोजन आपल्याला करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला पावलं जी आपली आहेत ती पुढे टाकायची, तेवढं लक्षात ठेवा. एवढं सांगतो. सर्व लवकरच आपली स्वीकृत आणि ह्याची पण मीटिंग उपनगर अध्यक्षाची काढून टाका अध्यक्षांच्या ह्यानं, कारण अध्यक्षांनी ती काढायची असती. दिवस बघा कसे आहेत आणि त्याप्रमाणे हे करून घ्या, म्हणजे त्या पण निवडी करून घेऊ, सभापती निवडी पण आपण करून घेऊ. सगळ्यांना संधी मिळेलच. आणि शेवटी पदांचं हे जे असते तेव्हा तुम्हाला पण माहिती आहे की सभापती, उपाध्यक्ष हे आपण शेवटी ज्याची नावं ठरवू त्याला हे करून आपल्याला मग पुढच्या याच्यामध्ये इतरांना आपल्याला संधी द्यायला लागतील. पहिल्याच वर्षी सगळेच सभापती आणि पहिल्याच वर्षी सगळेच उपनगराध्यक्ष होऊ शकत नाहीत, कारण एकच पद आहे आणि एकच माणूस होऊ शकतो. त्यामुळं त्या पद्धतीनं आपण ठरवून जे काय असेल ते उपनगराध्यक्ष पद, सभापती पद आपण करू. स्वीकृतचं पण त्याच पद्धतीनं आपण आता निवडणुकीच्या आधी पण काही लोकांना थांबण्यासाठी शब्द दिले होते, तर ते सुद्धा आपल्याला स्वीकृतच्या ह्याच्यामध्ये पूर्णत्वाला न्यायला लागणार आहेत. आणि एवढंच सांगतो की थोडं या ठिकाणी हे आपल्याला संपूर्ण आता काही आपल्या विरोधामध्ये सुद्धा नगरसेवक निवडून आलेत, पण त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा आपण लक्ष नगरपंचायत म्हणून घातलं पाहिजे, कारण शेवटी तो आपल्या शहराचा भाग आहे. आपल्याला कुणावर अन्याय किंवा कुणालाही आपल्याला म्हणजे आडमुठेपणा किंवा आडवं आपल्याला काय लावायचं नाही. तर त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा, त्यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा कामं झाली पाहिजेत याची आपण आपल्याला काय असेल ते निवडणुकीत परत असेल ते पुढच्या निवडणुकीत बघू. पण शेवटी शहर म्हणून आपल्याला काम करायचंय आणि कामं जी आहेत ती संपूर्ण शहरामध्ये झाली पाहिजेत. आणि नक्कीच म्हणजे आताच्या ज्या निवडणुका झाल्या ह्याच्यात पण आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे आणि मला पण माहिती आहे की बऱ्यापैकी जे काही थोडं एकामेकावरच्या कुरघोड्या होत्या वगैरे ह्याच्यातनंच समोरची पार्टीची जी काय निवडून आली ती आलेली आहेत. नाहीतर ती तशी निवडून येऊ शकत नाहीत. तेवढी ताकद नक्कीच त्यांची नाही. पण आपल्याच कुरघोड्या, आपल्याच एकामेकाला जरा टांग मारायचं, त्याला खाली ओढ त्याला ह्याच्यातच हा उद्योग झालाय शिवाजीराव, तुम्हाला पण माहिती आहे. पण जाऊ द्या आता त्यात काय मला खोलवर आज बोलायचं नाही. आज काय आता जाहीर काय बोलत नाही असू दे. पण शेवटी सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या काही गोष्टी कुणी काय केलं, कुणी काय नाही केलं, ह्या गोष्टी काही शेवटी लपून राहत नाही. त्या सगळ्यांना कळतात. निवडणुका झाल्या की सगळं शेवटी काय म्हणतात ते बातमी सगळी सादिकबाई प्रसिद्धच होती. ती काय कोणाची काय निवडणुकीत कोण काय केलं काय सांगायला लागत नाही. पण चाल हरकत नाही, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीतला निकाल आपण मान्य केला पाहिजे. आणि आपल्याला आज सत्तेमध्ये परत एकदा आपल्यावर जबाबदारी मेढ्यातल्या नागरिकांनी दिली आहे. नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं काम करू आणि मेढ्याचं सुशोभीकरण आपण निम्म केलं तर म्हणजे ते निम्मच झालं आमच्याकडनं. अजून उरलेलं पण सुशोभीकरण जे आहे ते आपल्याला मेढ्याचं करायचंय. त्यासाठी पण चांगला जरा आर्किटेक्ट वगैरे डिझायनिंग करणं वगैरे ह्या गोष्टी बघा. थोडं आता हा रस्ता पाचवड मेढा रस्ता होतोय तर त्याचं पण आता आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे जिथं आपली नगरपंचायतीची हद्द आहे
त्या ठिकाणी सुद्धा जे काही सुशोभीकरण या रस्त्याला करणं गरजेचं आहे त्याचं पण तुम्ही सांगा. मग PWD ला पण आपण सांगू थोडंफार त्यांनी करावं, म्हणजे सगळाच बोजा काही आपल्यावर येणार नाही. तर अशा पद्धतीनं शहराचं सुशोभीकरण पण जे आहे ते आपण नीटनेटकं केलं पाहिजे. म्हणजे लोकांना आल्यानंतर, कारण आपली बरीचशी लोक मुंबईला असतात, मुंबईवरनं आल्यानंतर त्यांना काहीतरी दरवेळेला मेढ्यामध्ये बदल झालाही दिसलं पाहिजे. कारण कसं होतं, येऊन येऊन तेच बघितलं की लोकांना वाटतं काही नवीन झालेलंच नाही. त्यामुळे दरवेळेला इथं आल्यानंतर काहीतरी मेढ्यामध्ये नवीन होतंय किंवा काहीतरी नवीन मेढ्यामध्ये उभं राहिलंय हे आपल्याला लोकांना दाखवायचंय. म्हणजे 100% मग लोकांना एक विश्वास राहतो की कामं या ठिकाणी चालू आहेत, शहरामध्ये कामं होतात आणि नक्कीच तालुक्याचं मूळ ठिकाण आहे, प्रमुख हे आहे. त्यामुळे लोकांचं मेढा म्हटले की मेढ्यावर सगळ्यांचं एक हे आहे किंवा इथं सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला येणं जाणं सगळं करायला लागतं. त्यामुळे त्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून नियोजन करा आणि आदनं मधनं मला वाटतंय एक सगळ्यांची बैठक मी पण घेत जाईल या ठिकाणी किंवा काय चाललंय काय नाही. तर शेवटी कसं आहे, लोक उद्या समजा एखादं काम आपल्याकडनं झालं नाही किंवा थोडंफार काय याच्यामध्ये आपल्याकडनं दुर्लक्ष झालं तर लोक शेवटी मला माहित आहे म्हणणारे आहेत की बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही किंवा भाजप म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून हे सगळं केलं आणि आज आमची इथली कामं होत नाहीत. त्यामुळे शेवटी अंतिम ह्याच्यामध्ये मला सुद्धा लोकांना उत्तरं द्यायला लागतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जे काही असेल नियोजन विकास कामांचं वॉर्डातल्या आपण आधीमध्ये जसे वेळ किंवा महिन्यातनं एखादी बैठक सगळे नगरसेवक प्रशासन असं मिळून इथं आपल्या नगरपंचायतीच्या इमारतीत किंवा दुसऱ्याच्या घेऊन नवीन इमारतीचं पण एकदा आढावा घ्या, कधीपर्यंत काम ते पूर्ण होतंय आणि त्याचा अजून काय कमी जास्त त्याच्यामध्ये होतंय का, काय लागणार आहे का, वाढीव निधी जर लागणार असेल तर त्याचा पण प्रस्ताव देऊ. काय अजून तिथं वाढीव गोष्टी करायच्या असतील तर त्याचा पण त्याचा प्रस्ताव देऊ. वाढीव निधी पण आपल्याला मिळवता येईल तर त्याची पण थोडी आपण सगळ्यांनी करावी. अशा पद्धतीनं पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काम करू आणि लोकांनी जो विश्वास आपल्यावर टाकलाय तो अजून दृढ कसा होईल, वृद्धिंगत कसा होईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करू आणि नक्की ते करण्याची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे एवढी मला खात्री आहे. परत एकदा सर्व मेढ्या नगरवासियांचं, मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. पारगडे ताईंचं मनापासून अभिनंदन करतो. नगरसेवकांचं सर्व निवडून आलेल्या मनापासून अभिनंदन करतो. राजने साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा तर दिल्यातच आणि 3 तारखेला परत त्यांनी त्यांचा कार्यक्रम सगळ्यांचा सत्कार तिथं पण घेतलेला आहे. राजने साहेबांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज साहेब.